स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघत आहोत इयत्ता 12वीची दुसरी पोएम इंडियन विवर्स बाय सरोजिनी नायडू. या पोएमचं आईस ब्रेकर्स आणि ब्रेन स्ट्रोमिंगचे राहिलेले क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. इंडियन विवर्स बाय सरोजिनी नायडू, आईस ब्रेकर्स अँड ब्रेन स्ट्रोमिंग पार्ट 2. इंडियन विवर्स बाय सरोजिनी नायडू, आईस ब्रेकर्स आपण बघतो आहोत. त्यामध्ये नंबर 1चा प्रश्न. आर्टिसन्स आर ऑल्सो कॉल्ड क्राफ्टमॅन. दे आर आर्टिसन्सलाच काय म्हणतात? क्राफ्टमॅन असं म्हणतात, कारागीर ज्याला आपण मराठीत म्हणतो. दे आर क्रिएटर ऑर डायव्हर्स गुड्स अँड यूज देअर हँड्स टू क्रिएट युनिक फंक्शनल अँड ऑल्सो डेकोरेटिव्ह आयटम्स युझिंग ट्रॅडिशनल टेक्निक. आता हे जे काही क्राफ्टमॅन किंवा आर्टिसन असतील ते काय करतात? ते क्रिएटर आहेत. कशाला? डायव्हर्स, वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी. आणि त्यासाठी ते काय करतात? त्यांचा हाताचा वापर करतात. टू क्रिएट युनिक फंक्शनल अँड ऑल्सो डेकोरेटिव्ह आयटम्स, म्हणजे युनिक असे अलौकिक अशा आणि त्यांचे फंक्शन्स वेगवेगळे असतील आणि डेकोरेटिव्ह आयटम्स ते त्यांच्या हाताने काय करतात? क्रिएट करतात. ओके, युझिंग ट्रेडिशनल टेक्निक, आणि त्यासाठी ते पारंपरिक टेक्निकचा वापर करतात. नाव कम्प्लीट द वेब गिवन बिलो. खाली जी वेब दिली ती कम्प्लीट करायची. मी आन्सर डायरेक्टली दिलेला आहे. डिफरंट टाईप्स ऑफ आर्टिसन्स. आर्टिसनचे डिफरंट टाईप्स तुम्हाला सांगायचे आहेत. एक गोल्ड स्मिथ दिलेलं आहे. आता हे खालचे जे ते मी सांगतोय तेच तुम्ही घेणार आहात. त्यामध्ये वूड वर्कर, शू मेकर, लाकूड काम करणारे, मोजे बनवणारे, मेटल स्मिथ, ब्लॅक स्मिथ, पॉटर, टेलर, स्टोन मेसन, विवर्स, कारपेंटर अँड स्क्रिप्टर्स. हे काय तर सगळे आर्टिसन्स आपल्याला सांगता येतील. क्वेश्चन नंबर 2. डिस्कस विथ युअर पार्टनर द सीझन्स ओकेजन्स वेन वी नीड. कधी आपल्याला या कपड्यांची गरज पडते त्याचे सीझन्स किंवा ओकेजन्स तुम्हाला सांगायचे आहेत. त्यामध्ये नंबर 1 आहे वुलन क्लोथ्स. त्याची गरज पडते आपल्याला इन अ विंटर. कॅज्युअल क्लोथ्स वेन वी ॲट होम, जसं मग घरी असतो, किंवा मग इनफॉर्मल ओकेजन्स लाईक पार्टीज अँड आउटिंग. एक बाहेर जाण्यासाठी किंवा मग पार्टीज असतील त्यावेळेस आपण कॅज्युअल क्लोथ्स वापरतो. रिच सिल्क क्लोथ फॉर रिलिजियस सेरेमनीज, सोशल गॅदरिंग्स, फेस्टिवल्स अँड वेडिंग. याच्यासाठी आपण काय करतो? रिच सिल्क क्लोथ वापरतो. कलरफुल कम्फर्टेबल क्लोथ ड्युरिंग ट्रॅव्हलिंगसाठी आपण त्याचा प्रेफर करतो. कलरफुल किंवा मग कम्फर्टेबल क्लोथ असतील तर, किंवा घरीसुद्धा आपण हे वापरू शकतो. नंबर 3. लेट्स प्ले अ गेम. द टीचर विल आस्क द स्टुडंट्स सम क्वेश्चन्स. स्टुडंट्स विल अंडरस्टँड दॅट there are some exceptions to the general rule. Let's start. आपण एक गेम खेळणार आहोत. टीचर तुम्हाला काय करणार तर विल आस्क द स्टुडंट सम क्वेश्चन्स. मुलांना काय प्रश्न विचारणार आणि मुलं ते समजून घेऊन काय करणार आहेत तर त्याची उत्तर देणार आहेत. आहे की नाही? काही एक्सेप्शन त्यामध्ये आहेत. तर नंबर 1 बघा, वन हू विव्स इज अ विवर. आन्सर मी डायरेक्ट दिलेली आहे बघा. वन हू प्लेज अ गेम इज अ स्पोर्ट पर्सन, किंवा मग प्लेअर पण तुम्ही लिहू शकता. वन हू सिंग्स इज अ सिंगर. जो गातो त्याला आपण काय म्हणतो? सिंगर. वन हू डान्स इज अ डान्सर. वन हू टीचेस इज अ टीचर. वन हू कुक इज अ कुक. नंबर 4. We have often seen the picture of Gandhiji spinning on his charkha. Discuss the reason behind this. One has been given for you. आपण बरेचसे पिक्चर बघतो की जे काही महात्मा गांधी आहेत आपले, तर ते काय करतात तर चरखांना काय करतायत? फिरवण्याचं काम करतायत. तर त्याच्यामागचं कारण काय आहे हे तुम्हाला सांगायचं. एक तुम्हाला दिलेलं आहे, नंबर 1चं तुम्हाला दिलेलं आहे, बाकीचे तुम्ही लिहायचे आहेत. तर त्यात त्यांनी काय दिलेलं बघा बुकमध्ये. टू गिव्ह रुरल पीपल अन अपॉर्च्युनिटी टू अर्न देअर लाईव्हलीहूड. रुरल जे लोक आहेत, ग्रामीण भागात राहणारे, त्यांना काय केलं तर एक संधी देणं. कशासाठी? जगण्यासाठी किंवा पैसे कमवण्याची. त्यातून ते दिसतं आपला. दुसरा पॉईंट आपण घेऊ शकतो. टू प्रमोट द कॉटन इंडस्ट्री इन द कंट्री. देशामध्ये कॉटन इंडस्ट्रीला काय प्रमोट करण्याचं काम. टू मेक इंडिया सेल्फ डिपेंडंट. भारताला सेल्फ डिपेंडंट, आत्मनिर्भर बनवण्यासाठी. नंबर डी. टू इनग्रेन द सेन्स ऑफ स्वदेशी. आणि लोकांमध्ये एक स्वदेशीचा सेन्स निर्माण करण्यासाठी. त्यानंतर टू कन्वे द मेसेज ऑफ सिम्पल लिव्हिंग.
एक साधे राहणीमानाचं प्रतीक म्हणून पण सुद्धा त्याचं आपल्याला ते सांगता येईल, किंवा तो मेसेज देण्याजागी साधं राहावं हे कन्वे करण्यासाठी आपल्याला हे फोटो दिसून येतो. त्यानंतर आहे नेम सम टूल्स यूज बाय द विवर्स. आता काही टूल्सचे नाव तुम्हाला सांगायचे जे विवर्स वापरतात विविंगसाठी. त्यामध्ये तुम्ही लिहू शकता लूम, सीझर्स, बोबिन, शेड स्टिक आणि विविंग कॉम्ब. त्यानंतर आहे नेम सम टाईप्स ऑफ यान्स यूज्ड बाय द विवर्स. यामध्ये तुम्ही लिहू शकता आता काही यान्स जे आहेत, नेम सम टाईप्स ऑफ यान्स यूज बाय द विवर जो यान्स वापरतो त्याचे तुम्हाला काही नावं लिहायचे आहेत. नेम सम टाईप्स ऑफ यान्स यूज बाय द विवर. यार्न म्हणजे काय तर सूत किंवा दोरा. तर जे विवरकडून वापरले जातात त्याचे तुम्हाला नावं सांगायची. आता त्याच्यात काही दिलेले बघा, लिनन, कॉटन, रेयॉन, वूल, ज्यूट, सिल्क, पॉलिस्टर हे जे काय काय यार्न हे विवरकडून वापरले जातात. त्यानंतर आहे ब्रेन स्ट्रोमिंग. पार्ट सेकंड आपण बघत आहोत इंडियन विवरचाच. पार्ट 1 मी ऑलरेडी अपलोड केला आहे, तुम्हाला माहीतच आहे. चला तर A2 क्वेश्चन नंबर 5. पिक आउट 2 वर्ड्स यूज टू डिस्क्राईब द विवर्स इन द लास्ट स्टांजा, ऑल्सो स्टेट देअर इम्पॉर्टन्स. पिक आउट 2 वर्ड्स, 2 वर्ड्स तुम्हाला घ्यायचे आहेत लास्ट स्टांजामधले की जे काय करतात तर विवरला डिस्क्राईब करण्याचं काम करतायत आणि त्याचं महत्त्व तुम्हाला सांगायचं आहे. आता आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, सोलमन अँड स्टील. सोलमन अँड स्टील्स आर द 2 वर्ड्स. हे 2 वर्ड्स आहेत की जे काय करतात विवरला डिस्क्राईब करतात शेवटच्या स्टांजामध्ये इन द लास्ट स्टांजा. द वर्ड आर डिस्क्रायबिंग द विवर्स who are weaving a funeral shroud for the dead man. आणि हे वर्ड काय करतायत तर डिस्क्राईब करण्याचं काम करतायत. डिस्क्रायबिंग द विवर, विवर्सला डिस्क्राईब करण्याचं काम करतायत की जे विवर जे आहेत ते काय काम करतायत, ते फ्युनरल बनवत आहेत. कोणाचं फ्युनरल श्राउड म्हणजे जे व्यक्ती मेल्यानंतर ज्याच्या अंगावर जे काही हे टाकलं जातं कापड त्याला फ्युनरल श्राउड असं म्हणतात, फॉर द डेड मॅन. ओके, तर त्याच्या संदर्भात वर्णन करण्यासाठी हे 2 शब्द वापरले गेलेले आहेत. इन अ सॉम्ब्रे, सायलेंट अँड स्टेट. एकदम शांततेत ते बनवण्याचं काम करत आहेत, त्यामुळे सोलमन आणि स्टील हा शब्द वापरलेला आहे. आता इथं श्राउडचा अर्थ होतो की कफन, जे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंगावर टाकतात त्याला तो कापड जो असेल त्याला श्राउड म्हणतात. आणि सॉम्ब्रे म्हणजेच तर एकदम खिन्न दुःखी असं प्रकारे ते बनवत आहेत कशा तरी एखाद्या मेलेल्या व्यक्तीसाठी, त्यासाठी शब्द वापरलेत सोलमन अँड स्टील. त्यानंतर पुढचा 7वा प्रश्न आहे त्यामधलाच A2 मधलाच, तो दोन होता त्याच्यामध्ये. डिस्क्राईब इन युअर ओन वर्ड्स द स्टेप्स ऑफ ऑर मेजर्स दॅट कॅन बी टेकन टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ द विवर. तुमच्या शब्दात तुम्हाला डिस्क्राईब करायचे स्टेप्स किंवा मग मेजर्स, गोष्टी दॅट कॅन बी टेकन टू सॉल्व द प्रॉब्लेम्स, ज्या घेतल्या गेल्यात कशासाठी, प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी ऑफ द विवरच्या, त्याच्या स्टेप्स तुम्हाला सांगायचे आहेत. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता द फॉलोइंग स्टेप्स कॅन बी टेकन टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ द विवर. काही स्टेप दिलेले आहेत खाली, तर त्या स्टेप्स आहेत की ज्यातून काय केलं गेलं आहे तर विवरचे प्रॉब्लेम हे सॉल्व केले गेलेले आहेत. त्यातला पहिला, गव्हर्नमेंट शुड इंट्रोड्यूस स्कीम्स टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ विवर्स. गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे, एक वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स ह्या इंट्रोड्यूस केल्या पाहिजेत आणि त्यातून जे काही विवरचा इंटरेस्ट आहे, त्यांचे जे काही छंद आहेत ते काय केले गेले पाहिजेत तर जोपासले गेले पाहिजेत. छंद म्हणल्याशी त्यांची जी काही इंटरेस्ट आहे, त्यांचे जो इंटरेस्ट, आता मराठीत असं योग्य शब्द सापडत नाही मला, तर इंटरेस्ट जो आहे तो जोपासला किंवा मग त्याला प्रोटेक्ट त्याच्यातून केलं गेलं पाहिजे, त्याला संरक्षण हे दिलं गेलं पाहिजे. नंबर 2, गव्हर्नमेंट शूड प्रोव्हाइड सबसिडीज अँड गिव्ह डिस्काउंट ऑन द परचेस ऑफ यार्न्स. आता गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे तर सबसिडीज दिल्या पाहिजेत आहे की नाही, आणि डिस्काउंट दिले पाहिजेत कशावर तर परचेस ऑफ यार्न, म्हणजे जे सूत तो खरेदी करतो त्याच्यावर त्यांनी काय केलं पाहिजेत तर सबसिडीसुद्धा दिली पाहिजेत आणि काही डिस्काउंटसुद्धा दिले पाहिजेत. गव्हर्नमेंट शूड प्रोव्हाइड लोन्स विथ मिनिमम इंटरेस्ट रेट. गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे तर लोन त्यांना दिले पाहिजेत विथ मिनिमम इंटरेस्ट रेट, खूप कमी अशा इंटरेस्ट रेटमध्ये, व्याजावर. नंबर 4, वी सिटीजन शूड सपोर्ट द विवर्स बाय परचेसिंग देअर प्रोडक्ट्स. आपण जे सिटीजन्स आहोत त्यांनी आपणही त्यांना सपोर्ट केला पाहिजेत. कशा तरी करू शकतो आपण त्यांना मदत, तर आपण त्यांचे बनवलेले प्रोडक्ट खरेदी करून या गोष्टी करू शकतो, त्यांना आपण सपोर्ट करू शकतो. दे शूड ऑर्गनाईज व्हेरियस एक्झिबिशन्स विच कॅन ब्रिंग पब्लिक इन द कॉन्टॅक्ट ऑफ विवर्स. त्यांनी काय केलं पाहिजे तर वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिबिशन्स ऑर्गनाईज केले पाहिजेत, ज्यातून काय होईल तर पब्लिक ही काय होईल त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल. हँडलूम इंडस्ट्री इज इको फ्रेंडली. वी शूड
स्प्रेड इट एव्हरीवेअर. जे हँडलूम हातमाग जे उद्योग आहेत ते कसे तर इको फ्रेंडली आहेत, म्हणजे निसर्गाला साथ देणारे आहेत किंवा निसर्गावरती डिपेंड आहेत, कुठल्या प्रकारचं पोल्युशन ते करत नाहीत. आपण हा मेसेज हा सर्वीकडे स्प्रेड केला पाहिजे. A3 मधला तिसरा क्वेश्चन आहे बघा. मेक अ वर्ड रजिस्टर फॉर क्लोथ्स, अटायर अँड ड्रेस. आणि वर्ड्स तुम्हाला सांगायचे आहेत की जे काय करतात क्लोथ किंवा अटायर किंवा ड्रेसला ते रजिस्टर करतात. मेक अ वर्ड रजिस्टर फॉर क्लोथ्स, अटायर अँड ड्रेस. त्यामध्ये आन्सर तुम्ही घेऊ शकता गारमेंट, कॅज्युअल्स, फॉर्मल्स, ट्रॅडिशनल्स, डेनिम, रेमंड, इथनिक, ग्रूमिंग, आउटफिट. हे ही वर्ड्स आपण वापरतो कशासाठी, क्लोथसाठी किंवा अटायरसाठी किंवा ड्रेससाठी. परंतु ते इंडिकेट फक्त हे ड्रेसच करतायत, फक्त त्यांना नाव वेगवेगळे दिलेले आहेत. नंबर 4, द रायमिंग स्कीम इन द फर्स्ट स्टांजा इज AABB. पहिल्या स्टांजाची रायमिंग स्कीम AABB आहे. तर थर्ड आणि सेकंड अँड थर्ड स्टांजाची रायमिंग स्कीम काय ते तुम्हाला सांगायचं आहे. तर सेकंड स्टांजाची रायमिंग स्कीम असणार आहे CCDD आणि शेवटचा जो स्टांजा आहे तिसरा त्याची रायमिंग स्कीम असणार आहे EEFF. त्यानंतर A5 मधला पहिला प्रश्न आहे बघा. The poet has asked a question at the beginning of every stanza. Explain the effect it creates on the reader. जो पोएट आहे हॅज आस्क्ड अ क्वेश्चन, त्यांनी काय केलं आहे, प्रश्न विचारला आहे ॲट द बिगिनिंग ऑफ द स्टांजा सुरुवातीला. एक्सप्लेन द इफेक्ट्स इट क्रिएट्स ऑन द रीडर. त्याचे काय परिणाम झालेत रीडरवर ते तुम्हाला सांगायचं आहे. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता द पोएट इज लाईक अ कन्व्हर्सेशन बिटवीन द पोएट अँड क्राफ्टमॅन. जी पोएम जी आहे, द पोएम इज लाईक, जी पोएम आहे ती कशी आहे तर एक कन्व्हर्सेशन आहे कशातलं, पोएट आणि क्राफ्टमॅनमधलं, त्या कारागिरामधलं, विवरमधलं. इच स्टांजा ऑफ द पोएम बिगिन्स विथ अ क्वेश्चन टू द विवर. प्रत्येक स्टांजा हा काय करतोय तर विवरला प्रश्न विचारण्याने सुरू होत आहे. द पोएट वॉन्ट्स टू क्रिएट वंडरमेंट अँड सेन्स ऑफ इन्क्वायरी इन द रीडर्स माइंड. द पोएट वॉन्ट्स टू क्रिएट, पोएटला असं वाटतंय की एक गोष्ट क्रिएट करावी, वंडरमेंट क्रिएट करावं किंवा सेन्स ऑफ इन्क्वायरी क्रिएट करावी इन द रीडर्स माइंड, म्हणजे माइंड रीडरच्या म्हणजेच वाचकाच्या मनामध्ये. इट गेट्स द रीडर क्युरियस टू नो अबाउट द नेचर ऑफ द गारमेंट वोवन बाय द वीवर्स अँड द रिझन बिहाइंड विविंग दॅट गारमेंट ॲट दॅट पर्टिक्युलर टाईम. आणि याच्यातून काय होईल, इट गेट्स द रीडर्स क्युरियस, त्यामुळे तो काय रीडर काय होईल तर क्युरियस होईल टू नो, काय ते जाणून घेण्यासाठी, काय तर द नेचर ऑफ गारमेंट वोवन बाय द विवर. जो काही गारमेंटला व्हीव करण्याचं काम करतोय, विणण्याचं काम करतोय विवर, ते जाणून घेण्यासाठी तो कसा होईल तर क्युरियस होईल, इच्छुक होईल. अँड द रिझन बिहाइंड इट, आणि त्यामागचं कारण काय ते समजण्यासाठी. विविंग दॅट गारमेंट ॲट द पर्टिक्युलर टाईम, आणि पर्टिक्युलर टाईमलाच तो का ते गारमेंट जे आहे ते बनवत आहे ते समजून घेण्यासाठी. ॲज वेल ॲज द रिझन बिहाइंड द कलर ऑफ द क्लोथ, आणि त्याचबरोबर जे की कलर्सचे क्लोथ वापरले जात आहेत ते का बरं वापरले जात आहेत हे समजून घेण्यासाठी. A5 त्यातला 5वा प्रश्न बघा. राईट अँड अपील टू यूज हँडलूम प्रोडक्ट्स इन अवर डेली लाईफ. तुम्हाला एक अपील करायची आहे लोकांना की तुम्ही काय करा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये या हँडलूम म्हणजे हाताने बनवलेल्या ज्या वस्तू असतात त्याचा वापर तुम्ही करावा यासाठी. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता ॲन अपील, एक रिक्वेस्ट तर आपण म्हणू शकतो. डिअर सिटीजन ऑफ द कंट्री, वी द हँडलूम रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन महाराष्ट्र इज अपीलिंग टू यू टू अडॉप्ट द क्लोथ्स मेड बाय आवर कंट्री विवर्स. जे काही आमची संस्था आहे कुठली, द हँडलूम रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन महाराष्ट्र, आम्ही तुम्हाला अपील करतोय, रिक्वेस्ट करतोय की तुम्ही काय करावं तर जे काही कंट्री विवर्सने बनवलेले क्लोथ्स असतील ते तुम्ही घ्यावेत. त्यानंतर दीज आर इन्व्हायरमेंट फ्रेंडली, ते कसे तर इन्व्हायरमेंट फ्रेंडली आहेत. दे आर युजली वोवन ऑन हँडलूम्स विच डू नॉट कॉज पोल्युशन. आणि यांची जी काही बनवण्याची पद्धत आहे हे कशी विवलेले असतात तर हाताने विवलेले असतात, त्यामुळे कुठल्या प्रकारचं पोल्युशन त्यामधून होत नाही. इफ यू परचेस इट, जर तुम्ही त्याला खरेदी करताय, यू विल फील प्राऊड ऑफ आवर कंट्रीज सेल्फ सफिशियन्सी इन मेकिंग क्लोथ्स फॉर सिटीजन्स. तर तुम्हाला असा एक फील येईल, एक तुम्हाला असं वाटेल की जसं आपल्या देशात तुम्हाला आपल्या देशातल्या जे काही व्ह्युअर्स असतील त्यांच्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल, आणि आपल्या देशाची एक सेल्फ सफिशियन्सी म्हणजे स्वतःची आपण सफिशियंट आहोत स्वतः काय करण्यासाठी आपल्या सिटीजनचे क्लोथ बनवण्यासाठी, असं तुम्हाला अभिमान वाटेल. यू कॅन एक्सपिरियन्स द ब्युटी अँड कम्फर्ट ऑफ दीज क्लोथ्स
ओके, तुम्ही काय करू शकता, ह्या कपड्यांची तुम्ही सुंदरता आणि कम्फर्ट म्हणजेच त्याला म्हणतात सोय. ओके, कशा प्रकारे बनवलं आहे याचा तुम्ही आनंद घेऊ शकता किंवा त्याचा एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता, अनुभव त्याचा घेऊ शकता. द हँडलूम क्लोथ्स कॅन इन्हान्स द एस्थेटिक अपील ऑफ युअर होम. जे की सौंदर्य आहे तुमच्या घराचं, त्या काय होऊ शकते, त्यामध्ये वाढ होऊ शकते या हँडलूम क्लोथ्समुळे. टू प्रेफर हँडलूम प्रोडक्ट्स कॅन सपोर्ट द लाईव्हलीहूड ऑफ थाउजंड्स ऑफ नेटिव्ह विवर्स ऑफ आवर कंट्री. जर तुम्ही काय करताय, हातमाग जे हाताने बनवलेले जे काही प्रोडक्ट असतील, कापड असतील, जर तुम्ही ते खरेदी करताय तर त्यामुळे तुम्ही सपोर्ट करताय अशा खूप अशा जीवांना, जे आपल्या भारतीय लोक आहेत त्यांना, की जे इंडियन व्ह्युअर्स आहेत त्यांना तुम्ही काय करतात, सपोर्ट करत आहात. द गव्हर्नमेंट ऑर्गनाइज अँड इम्प्लिमेंट वेलफेअर स्कीम्स फॉर देम बट ऑल द डेव्हलपमेंट डिपेंड्स ऑन बायर्स लाईक अस. गव्हर्नमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम त्यांच्यासाठी राबवतं त्यांना परंतु हे जे काही त्यांची डेव्हलपमेंट असेल ती सगळी कशावर, तर आपल्या बायर्स म्हणजे खरेदी करणाऱ्यावरती डिपेंड आहे. लेट्स कम अँड सपोर्ट द हँडलूम प्रोडक्ट्स. चला तर सगळे सोबत येऊया आणि काय करूया, तर हँडलूम प्रोडक्ट्सला काय करूया, तर सपोर्ट करूया. क्वेश्चन नंबर 5, A5 मधलाच. विजिट अ हँडलूम फॅक्टरी नियर युअर लोकॅलिटी अँड राईट अ रिपोर्ट ऑफ इट. एक रिपोर्ट तुम्हाला लिहायचा आहे आणि हँडलूम कंपनीला तुम्हाला काय करायची, तर व्हिजिट द्यायची आहे. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता धनुष हँडलूम्स फॅक्टरी, विष्णू नागरे, स्टुडंट रिपोर्टर, औरंगाबाद, 25 ऑगस्ट 2020, त्या दिवशीची घटना. द TES कॉलेज हॅज ऑर्गनाइज अ विजिट टू धनुष हँडलूम फॅक्टरी सुरत ऑन फ्रायडे 21 ऑगस्ट. स्टुडंट ऑफ क्लास 12th and 11th were taken on a tour of a factory to observe the creation of handloom work. आता जे TES कॉलेज आहे त्यांनी काय केली, तर एक व्हिजिट ऑर्गनाईज केली. कुठे, धनुष हँडलूम फॅक्टरी येथे, जी सुरतला आहे आणि तिथे ही व्हिजिट गेली होती. कधी, शुक्रवारी 21 ऑगस्टला. कुठल्या मुलांची, तर 11वी आणि 12वीच्या मुलांची. कशासाठी, तर ऑब्झर्व द क्रिएशन ऑफ हँडलूम वर्क्स, जे की ऑब्झर्वेशन करण्यासाठी की कशा प्रकारे हँडलूम वर्क हे होतं. WORK पाहिजेत, तिथं आर दिसत नाही बघा, ते आर आहे. द फॅक्टरी वॉज इस्टॅब्लिश्ड इन द इयर 1950 ओन बाय नारायण मराठे. नारायण मराठे यांनी ही कंपनी 1950 साली उभारली होती. दे हॅव 5 युनिट्स ऑफ हँडलूम फॅक्टरी इन सुरत. सुरतमध्ये त्यांच्या काय, तर 5 युनिट आहेत हँडलूम फॅक्टरीचे. द स्टुडंट्स व्ह्यूड मेनी ऑफ द प्रोसेस इन्वॉल्व इन द विविंग ऑफ साडी. आता साडी व्ह्यू करण्यासाठी, तिचं बांधकाम करण्यासाठी, तिला विणण्यासाठी जे काही प्रोसेस आहे ती सगळी प्रोसेस मुलांनी बघितली. द स्टुडंट्स वेअर टेकन अ गायडन्स बाय अ लोकल व्ह्युअर. स्टुडंटला काय मिळालं, तर लोकल व्ह्युअरचं गायडन्स मिळालं. द स्टुडंट्स ऑल्सो गॉट द चान्स टू विटनेस द प्रोसेस ऑफ थ्रेड डाईंग अँड वॅर्पिंग. आणि मुलांनी काय केलं, तर त्यांना चान्स मिळाला बघण्याचा थ्रेडला, म्हणजे दोऱ्याला कशा प्रकारे काय केलं जातं, डाय केलं जातं किंवा मग कशा प्रकारे ते विणल्या जातं ते बघण्याचा चान्स मुलांना मिळाला. त्यानंतर आहे द प्रोसेस ऑफ साइजिंग, अटॅचिंग द वॅप, देन वेफ्ट, वाइंडिंग अँड विविंग वेअर ऑल्सो सीन बाय द स्टुडंट. या सगळ्या प्रोसेस मुलांना बघायला मिळाल्या. या प्रोसेस आहेत कशाच्या, तर विविंगच्या किंवा मग हँडलूमच्या, त्या मुलांना बघायला मिळाल्या. वी सॉ द ऑटोमेशन सिस्टीम ॲज दे यूज इट टू रिड्यूस द वर्कलोड ऑफ द वर्कर्स. वी सॉ द ऑटोमेशन सिस्टीम ॲज दे यूज इट टू रिड्यूस द वर्कलोड ऑफ द वर्कर्स. ऑटोमेशन सिस्टीम आम्ही बघितली की ज्यातून काय केलं जातं, तर वर्करचा जो लोड आहे तो कमी केला जातो. द गाईड टू अस दॅट वन साडी ॲव्हरेजली टेक 4 to 8 days. त्यांनी आम्हाला सांगितलं की एक साडीला कमीत कमी 4 ते 8 दिवस लागतात. इफ द डिझाईन इज कॉम्प्लिकेटेड अँड इन डिफरंट कलर. जर काय असेल, डिझाईन ही कशी असेल, कॉम्प्लिकेटेड असेल आणि अवघड असेल आणि डिफरंट कलर्सची ती असेल तर. द स्टुडंट्स टूक फोटोग्राफ्स ऑफ द व्हेरियस प्रोसेस. मुलांनी काय केलं, तर फोटोग्राफ्स घेतले वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेसचे. आणि शेवटी the students promise the workers they will aware their neighbors, friends and relatives about handloom products. ते काय करतील, म्हणजे मुलांनी शेवटी प्रॉमिस केलं वर्कर्सला, तिथे काम करणाऱ्या व्ह्युअर्सला, की
ते काय करतील, त्यांचे शेजारी मित्र आणि रिलेटिव्सला काय करतील तर अवेअर करतील, त्यांना जाणीव करून देतील कशाबद्दल, हँडलूम प्रोडक्ट्सबद्दल. इथे आपला हा जो काही भाग असेल तो संपून जातो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू. जय हिंद.